मनोज जरांगे पाटील यांच्या पदयात्रेचा आज 5वा दिवस आहे आणि त्यांची ही जी पदयात्रा आहे ती अंतरवाली सराटी वरून निघालेली असून सध्या ते पुण्यामध्ये आहेत। पुण्यामधून देखील ते निघत आहेत, परंतु ते सध्या शिवाजीनगर या ठिकाणी आहेत। तर आपण जे चित्र पाहत आहोत, दृश्य पाहत आहोत ते सांगवी फाटा या ठिकाणचं आहे। या दरम्यानचं जे अंतर आहे ते 10 ते 12 किलोमीटर आहे। म्हणजे आपण यावरून अंदाज लावू शकतो की मनोज जरांगे पाटील यांना किती मोठा मराठा समाजाचा, मराठा बांधवांचा पाठिंबा आहे। आणि या ज्या रांगा लागलेल्या आहेत त्या खरं तर शिवाजीनगर पासून सांगवी फाटा इथपर्यंत लागलेल्या आहेत। मनोज जरांगे पाटील हे मराठा समाजासाठी आरक्षणाबाबत अधिक आक्रमक झालेले आहेत। आपल्यासोबत काही मोर्चेकरी आहेत, त्यांच्याकडनं जाणून घेऊयात। काय सांगाल, कुठून आलात आणि तुमची नेमकी मागणी काय आहे? आम्ही उरुळी कांचनवरून आलोय। आम्ही आता आरक्षण घेतल्याशिवाय मागे जाणारच नाही परत। बर अजून ताप येतोय पाठीमागून, बर खूप ताप आहे अजून खूप लोक आहेत पाठीमाग, बरेच लोक आहेत। चालत? हा, चालतच आलोय आम्ही। बर हो, अजून आहे ना, लय लांब जायचंय अजून आम्हाला। पाटलांनी जे इच्छा मांडलेल्या आहेत त्या पूर्ण हेच सरकारला विनंती आहे। तर आम्ही शांततेमध्ये मोर्चा पार पाडत आहे, बस एवढं। त्या काय मागणी काय? मागणी जे पाटलांनी मागणी केली ती तुम्हाला तर माहितच आहे, तेच मागणी पूर्ण करावी ही सरकारची इच्छा आहे। पण अद्याप मुंबईमध्ये जे प्रशासन आहे त्यांनी परवानगी दिलेली नाही मोर्चासाठी, आंदोलनासाठी। त्यांच्या परवानगीची गरजच नाही तशी, पण त्यांच्या परवानगीची गरज कशाला लागते? पाटलांनी एकदा आदेश काढला की काढला, चाललो आम्ही मुंबईला, काय प्रॉब्लेम? त्यांच्या आदेशाची काही गरजच नाही लागत सध्या तरी। सरकार तसं पण झोपलेलंच आहे आपलं, सरकारला काही पडलेलंच नाही, महाराष्ट्राची नाही पडलेली, कशाचीच नाही पडलेली। त्याच्यामुळे सरकारच्या भरोश्यावर आता आम्ही सोडून दिलेलं आहे। म्हणून म्हटले मराठा आरक्षण फक्त एक टार्गेट आहे आमचा, बस आरक्षण घेणार म्हणजे घेणारच मुंबईला जाऊन। जय शिवराय। तर बघू शकता की जे पदयात्री आहेत, पदयात्रेमध्ये सहभागी झालेले जे मराठा बांधव आहेत ते आरक्षणासाठी मागणी करत आहेत आणि ते या मार्गावरून आता थेट लोणावळ्याच्या दिशेने जाणार आहेत। हा जो मोर्चा आहे तो 10 ते 15 किलोमीटरच्या रांगा आहेत आणि त्याच्यामध्ये जी वाहनं आहेत ते दिसत आहेत। प्रत्येक मराठा बांधवाच्या हातामध्ये भगवा झेंडा आहे आणि एक मराठा लाख मराठाच्या घोषणाबाजीनं सध्या तरी हे शहर जे आहे ते दणाणून सोडलेलं आहे। एकीकडे जरांगे पाटील आल्यामुळे खरं तर वाहतूक कोंडीचा विषय देखील समोर आलेला आहे, कारण अनेक ठिकाणची जी वाहतूक आहे ती वळवण्यात आलेली आहे। आपण सध्या सांगवी फाटा या ठिकाणी आहोत आणि सांगवीवरून रक्षक चौक, त्यानंतर जगताप डेअरी, मग डांगे चौक आणि चाफेकर चौक मार्गे खंडोबा माळ आणि नंतर जुना पुणे महामार्गावरून जरांगे पाटील हे लोणावळ्यात जाणार आहेत। त्या ठिकाणी त्यांचा मुक्काम असणार आहे, परंतु त्या ठिकाणी त्यांची जाहीर सभा होणार आहे। परंतु अद्यापही जरांगे पाटील हे शिवाजीनगर या ठिकाणी आहेत, त्यामुळं सांगवी फाटा या ठिकाणी येण्यासाठी त्यांना किमान 4 ते 5 तास लागण्याची शक्यता आहे। त्यामुळं लोणावळा येथील सभा जी आहे ती पहाटे होण्याची शक्यता नाकारता येत नाही। कृष्णा पांचाळ, मुंबई तक, पिंपरी चिंचवड, पुणे।